हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आता माझं अनुचं आणि मिस्टरांचं आवडून झालेलं आहे. तर आम्ही 3 जण आहे ना अगोदर चाललोय यात्रेला. मोठी बाबाची यात्रा म्हणजे डोंगरावरती यात्रा असते ती, तर तिकडे चाललेलो आहे. आणि आत्या सोनू आणि मामा नंतरून जाणार आहे. तर आता पिल्लू, मी आणि मिस्टर आम्ही 3 पण चाललोय. कारण की एका गाडीवर एवढं सगळ्यांना जाता येणार नाही आणि घरी पण कोणी राहत नाही ना, त्यामुळे मग आम्ही 3 अगोदर चाललोय, पाय पडून येणार आहे. नंतर आम्ही गायांचं आवरण्यासाठी 5 वाजेपर्यंत परत रिटर्न येणार आहे आणि मग नंतर आत्यान त्या जाणार आहे. तर चला, आता आवरून झालेलंच आहे, तर आता निघायचं. चला, उशीर झालेला आहे. चला, काय झालं? काय केले? काय हात कसा करतोय? लगेच स्वच्छ आणा. टाइम झाला ना, जायचं. बाप्पा करायला जायचं. बाप्पा करायला जायचं. तुमच्याकडे दिल ते मी बघा. चला बरं, टाइम झालाय, उशीर झाला. घरात बघा. हॅलो फ्रेंड्स, तर खूप गर्दी आहे आणि आता मिस्टर गाडी लावायला गेले, म्हणजे गाडी लावून येत आहे. आम्ही पुढे आलो होतो. पिलूच्या ड्रायव्हरला काढा ना. तर वरती आलोय, खाली पण खूप गाड्या आहे अजून. हे बघा खाली बी किती खोल दिसते. नारळी. चला चला, वरती आलो. खूप वरती आहे देव, म्हणजे डोंगरावरती आहे. तेव्हा तिथं मंदिर आहे तिकडं. खाली पहिले किती खोल आहे. हा, अशा पिल्लू फक्त बघू राहिली इकडे तिकडं. पहिले किती गर्दी आहे जत्रामध्ये. पिल्लूला पाय पडायला आणलंय आपण. पाय पडायचं होतं तिला, पाय पडायला आणलंय. पिल्लूची पहिली जत्रा. तिकडे बघा ना किती भरलेली आहे. तिकडे पाय पडायचंय, मग तिकडे जत्रात जायचं. तर आता आहे ना, नारळ घेत आहे देवासाठी. नारळ, पेढे घ्या ना, आणू खायला घ्या. देता येते. हे बघा देवा, नारळ घेतलाय मिस्टर देवासाठी. नारळ प्रसाद घेतलाय देवासाठी. इथं फोडायचा. कवळ आहे ना. मोठे बाबा प्रसन्न. मोठे बाबाच्या देवाच्या यात्रेला आलोय. चला, येता येईल ना. आत्मदिया निश्चितच आपल्या योग्यतेनुसार कृती राहिली जाईल. तुम्ही काय केलं पाहिजे. प्रसाद आणू ना, प्रसाद घ्या ना. प्रसाद देते.
पिल्लूला लावा ते. लावला का अंगारा? हॅलो फ्रेंड, तर गर्दी खूप होती त्यामुळे आम्ही लय गर्दीत नाही गेलो. थोडंसं खाल्लं म्हणजे असं भेळ भत्ता वडे वगैरे खाल्ले आणि पिल्लूला घेऊन लय यात्रेत नाही गेलो. त्यामुळे आता इकडे कडाला आईस्क्रीम खाणार म्हणजे आईस्क्रीम घेतली आता मिस्टरांनी आम्हाला सगळ्यांना पण. हा अनुला ना पिल्लू थांब ग. अनु काय काय खाते? आईस्क्रीम. हा का मावा आईस्क्रीम. गार लागला असेल तिला. गार लागलं सर्दी होईल. अनु लय भारी असतं खाते. अनु दीदी खाते. पिल्लू पिल्लू पण बघतीये. पप्पा काय खाते का? आईस्क्रीम. ओ थांब थांब. तर आता सोनू चाललंय. सोनू मामा आणि आत्या सगळे पण चालले. म्हणजे आम्ही आताच जाऊन आलो यात्रेवरून आणि आता आत्या मामा आणि सोनू चालले यात्रेला. खूप मोठी यात्रा राहते का पण एवढ्यांदा एका गाडीवर जाता आलं नसतं ना त्यामुळे मग चाललंय. बाय. या यात्रा फिरून. हा चालले आता यात्रेला. तर इकडे ना आम्ही काही शॉपिंगच नव्हती केली बरं का. पण चालू रिटर्न येताना ना रस्त्याने मग आम्हाला एक पर्स दिसली. मग ती घेतली आम्ही. पिंक कलरची बॅग घेतलेली. कमीत कमी 1-2 तास लागत. काय जत्रामध्ये फिरायला 2 तास लागत. 2 तास. हा जत्रामध्ये मोठी ना. राऊंड मारायला सगळीकडे राहायला. हा कारण काय झालं पिल्लू आपलं रडायला लागलं त्याच्यामुळे मोठं झालं पुढे टँकी निंडू. त्याच्यामुळे फिरलोच नाही काही. फक्त चालू रिटर्न आणू ना इकडे कागद बिगद काढले सगळे बॅग मधले. कशी बॅग आणू? तुमच्या ड्रेसला मॅचिंग झाली. आवडली का तुम्हाला? म्हणलं पिल्लूला पॅन्टी वगैरे ठेवायला कुठं बाहेर जायचं ठरलं तर मग बरी आहे ना पिल्लूसाठी. कसं लहान बाळाच्या पॅन्टी खूप असं म्हणजे सोबत ठेवावं लागते ना. दरवेळेस डायपरच घालतो असं काही नाही ना. स्किन पण खराब होती दरवेळेस डायपरनी. त्यामुळे मग म्हटलं बरं पिल्लूची कानटोपी काही पण साहित्य राहतं ना आपल्याला मग त्याच्यात ठेवायला छान अशी पर्स घेतली यात्रेमध्ये. आणि ती पण लई चिडचिड करीत होती. झोपी गेली ती पण. पिल्लू दाखवते मी तुम्हाला. झोपली ती म्हणजे गाडीवर येताच झोपली. त्यामुळे आम्ही लवकरच निघून आलो. झोपलेली इकडं. कसं लहान लेकरू असलं का लय ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त फिरलोच नाही यात्रेत. आईस्क्रीम वगैरे खाल्ली, भेळ खाल्ली आणि मग आलो घरी. कसं आम्ही घरी लवकर आलो कारण की मामा त्यांना पण जायचं होतं यात्रेला. आत्या मामा त्यांना मग आम्ही लवकरच निघून आलो. जास्त वेळ नाही थांबलो यात्रेला. हॅलो फ्रेंड, तर आत्ताच मिस्टर आले वाड्यावरून आणि इकडं आहे ना बरंच आणलंय खायला. हलवाई पसलं गाव लाडू, गोडशेव, शेव, रेवड्या. जत्रेला गेलतो ना काल त्याचं वालं आणलं होतं. काल सोडलंच नाही. काल कसं नॉनव्हेज खाल्लं होतं ना त्यामुळे काल कोणी सोडलं नाही. हा त्याच्यामुळे रात्री नाही सोडलं कोणी. मग आज खाऊ. सोडा ना सगळं खोललं का. तर आता इकडं भेळचा पुडा फक्त खोलायचा राहिला. बाकी सगळं
खोललंय म्हणजे गुडशेव, बालुशे, जिलेबी, लाडू, गुडशेव, रेवड्या, भेळ. तर आता सगळ्यांना प्लेटमध्ये हे करायचे. द्या ना सर, तुम्हाला घ्यायचा का? मामांना द्या. जिलेबी ठेवा, 2-2, 4-4 ठेवा. काल सोडलंच नव्हतं तर आज सोडलंय दुपारी. उपास त्याला हा, त्यांना उपास त्यांचं वाटत राहते बरं का, म्हणजे काही ठेवून देऊ. वेळ संध्याकाळी सोडायची का मामा? काल सोडायची आता का हो? भेळ खायची का तुम्हाला? भेळ सोडू संध्याकाळी सगळे, पण मग भेळात गोड गोड द्या सगळ्यांना. एवढ्या फोडून द्या, 2-2 सगळ्या द्या, 2-2. गुडशेव पण फोडा, द्या सगळ्यांना. अजून द्या सोनू. आणू पाणी आणलं मला. आणू मी पाणीच नाही आणलं वाटतं त्यांना. द्या बाबाला, घरात नेऊन द्या, आईला, मामीला. हां, मग तुम्ही या परत खायला. मामाचं पॅक करून ठेवू.